हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी बेसन पिठापासून एक रेसिपी बनवते। थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल। इथे मी पाव किलो बेसन घेते। दोन वाट्या म्हणजे हे पाव किलो बेसन झालं। आता हे चाळून घेते। हे बघा चाळून घेतलंय आणि हे राहिलेलं काढून घेते, जाडसर आहे ते। त्याच चाळणीमध्ये ही अर्धी वाटी तांदूळाचं पीठ घेतलंय, ते पण चाळून घेते। तांदळाचं पीठ मिक्स केल्यामुळे शेव बनवते ना, तो शेव कुरकुरीत होतो। इथे मी मसाला घेतलाय, 1 चमचा हिंग, जिरे, हळद पावडर आणि हा ओवा घेतलाय चमचाभर, आणि हे मीठ घेतलंय। मीठ, ओवा, हिंग पावडर, हळद पावडर, जिरे आणि मसाला हे आता सर्व मिक्सरमध्ये लावून घेते, बारीक करून घेते। या मिक्सरचं भांडं छोटं घेतलंय, त्यामध्ये हे सगळं बारीक करून घेते। बारीक केलेलं हे मिश्रण यामध्ये घालून घेते, या पिठामध्ये। इथे मी लसूण घेतलाय 5-6 पाकळ्या, ते पण मिक्सरमध्ये बारीक करून घेते। बारीक करून मिक्सरमध्ये लावते पेस्ट करायला। हे बघा, हे लसूणीचं पाणी केलंय, मिक्सरमध्ये वाटलं, ते पण आता गाळणीने गाळून घेते, म्हणजे ते बारीक असलेले आतमध्ये पिठात येऊ नये म्हणून हे गाळून घेते। हे बघा, त्यामध्ये हे गरम गरम तेल घालून घेते। चांगलं लावून घेतलंय। लागेल तसं पाणी घालून मऊसर असं पीठ भिजवून घेते। हे लसूणीचंच पाणी आहे, गाळून घेतलेलं। शेवेचं पीठ नेहमी मऊसरच असं मळून घ्यायचं, जास्त घट्ट नाही आणि एकदम पातळ पण नाही। बेसनचं पीठ जरा चिकटच असतं, हाताला चिकटतंय असं। हे बघा, असं मळून घ्यायचं, घट्ट पण नाही पातळ पण नाही, हे असं। आता हे मी 10 मिनिटासाठी बाजूला ठेवते। 10 मिनिटासाठी बाजूला ठेवते। इथे मी साचा घेतलाय शेवेचासाठी, आणि ही एक अशी चाळण आहे, ही बघा, आणि ही 0 नंबरची आहे, म्हणजे आपला नायलॉनचा शेव असतो ना, पाणीपुरीला वगैरे घेतात, ती तशी आहे ही। मग ही नाही घेणार आहे मी, एकदम बारीक ती नाही घेणार, ही घेणार आहे बघा। याने मी आता शेव बनवते, काढते।
आतमधून जरा तेल लावून घेते. आणि खरखरीत ती बाजू ही आहे आणि ही प्लेन आहे. मग खरखरीत ती बाजू खालून ठेवायची अशी. एक गोळा घेऊन त्यामध्ये गच्च असं भरून घेते. फुल गॅसवर इथे कढई ठेवली आहे मी आणि तेल गरम झालं आहे बघा. गॅस फुलच ठेवायचा सुरुवातीला. इथे बेसनचा एक असा टाकते, थोडासा असा गोळा. तेल चांगलं गरम झालं. हे जर वरती आलं तर समजायचं तेल गरम झालं. हा गोळा वरती आला आहे म्हणजे तेल चांगलं गरम झालं असं समजायचं. हा बघा. एकदम पातळ घालायचं, जास्त जाड पण नाही. आणि सुरुवात शेवटून करायची साईडने. लसूण आणि मसाला शेव कसा झाला नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. झटपट होणारी रेसिपी आहे. हे बघा किती कुरकुरीत झाला आहे बघा. हे बघा, नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा कसा झाला आहे. कुरकुरीत आणि छान चवीला लागतोय.